इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व आजच्या ह्या एरामध्ये खूप भेडसावणारा प्रश्न आहे. इन्फर्टिलिटीची व्याख्या जी आलेली आहे त्यामध्ये 1 वर्ष जे नॉर्मल कपल आहे ते एकत्र राहून किंवा गर्भधारणेसाठी प्रयत्न करून सुद्धा जर गर्भधारणा नाही झाली तर आपण त्यांना वंध्यत्व ह्या कॅटेगरीमध्ये घेतो. तर ह्यामध्ये आयुर्वेदात खूप छान डिस्क्रिप्शन आलेलं आहे की ज्यामध्ये जी पुनरुत्पादनाची क्रिया आहे त्याविषयी एक खूप साध्या उदाहरणाने स्पष्टीकरण दिलेलं आहे. ह्यामध्ये ऋतू, क्षेत्र आणि अंबुबीज म्हणजे जेव्हा एखादी पुनरुत्पादन करतो किंवा नवीन काहीतरी सृजन आपल्याला करायचं आहे, एखादी शेतीमध्ये आपल्याला नवीन काहीतरी लागवड करायची आहे, तर त्यावेळी जसं आपण 4 गोष्टींचा विचार करतो. म्हणजे कुठल्या तर ऋतू म्हणजे हवामान जे काय आहे ते. दुसरा भाग येतो तो म्हणजे क्षेत्र म्हणजे जी जमीन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जे काही धान्य आहे ते पेरायचं आहे किंवा उगवायचं आहे. तिसरं आहे अंबू म्हणजे पाणी म्हणजे खतपाणी म्हणा किंवा पाऊस. आणि चौथा आहे जे आहे बीज म्हणजे जे बी आपण उगवणार आहे ते. तर ह्याचाच विचार आपल्या शरीराच्या भावाने सुद्धा आपल्याला करता येतो. ऋतू ह्यामध्ये आपल्याला स्त्रीचा जो ऋतुकाल आहे किंवा ज्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो तर त्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल रेग्युलर असणं गरजेचं आहे की त्यांचा जो पाळीचं सायकल आहे ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. पाळीच्या ज्या चक्रामध्ये ठराविक घटना होणार आहे ज्याच्यामध्ये बीजवृद्धी म्हणा किंवा बीजफुट्ट्या म्हणा किंवा गर्भाशयाचा अस्तर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झाल्या, ऋतुचक्र व्यवस्थित असेल तर मग गर्भधारणा व्हायला मदत मिळते. दुसरा जो भाग आहे तो आहे क्षेत्र म्हणजे गर्भाशय क्षेत्र आणि शारीर क्षेत्र म्हणजे पूर्ण शरीराचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि गर्भाशय ह्या क्षेत्राचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये शरीराचा जर आपण विचार केला तर वेगवेगळे आजार असतील, ओबेसिटीसारखा प्रकार असेल, हायपोथायरॉइडिझम असेल, तर ह्यामध्ये इन्फर्टिलिटीचे रेट आपल्याला जास्त दिसतात. आणि गर्भाशयगत काही दोष असतील ज्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वेगवेगळे योनी व्यापदाचे दोष आलेले आहेत किंवा वेगवेगळे वातप्रकोप, पित्तप्रकोप, कफप्रकोपामुळे जे काही प्रॉब्लेम्स होतात म्हणजे वारंवार गर्भधारणा न राहणे, त्याचबरोबर गर्भधारणा राहून ती न टिकणे किंवा वारंवार ॲबॉर्शन्स होणे, ह्या सगळ्याचा सुद्धा विचार करावा लागतो. त्याचबरोबर काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज असेल तर त्याचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. ज्याच्यामध्ये ट्युबल ब्लॉकेज म्हणा, सेप्टेड युटेरस म्हणा, सगळ्या गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये विचार करावा लागतो. तिसरा जो आहे तो आहे अंबू म्हणजे काय तर शरीरातला जो रसरक्त भाग आहे की गर्भाशयाला रक्तपुरवठा चांगल्या पद्धतीने होतोय का, गर्भाशयगत जे काही क्षेत्र आहे त्याचं व्यवस्थित पोषण होत आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो आहे बीज. तर ह्या बीजामध्ये स्त्री आणि पुरुष बीज दोघांचाही आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे. स्त्री बीजामध्ये आजकाल आपण PCOD किंवा PCOS, जर तिसऱ्या लेडीला PCOSचा त्रास आहे किंवा PCOS त्यांच्या सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये दिसलं जातं. तर PCOD हा आजच्या जगात भेडसावणारा खूप मोठा आणि खूप गहन असा प्रकार आहे. ह्याचं मूळ कारण जे आहे ते सध्याची बदलती लाईफस्टाईल जी आहे, बाहेरचं खाणं पिणं, रात्री जागरण करणं, दिवसा झोपणं, जेवणाचे टायमिंग फिक्स नाही आहे, जास्त प्रमाणात ट्रॅव्हलिंग करणं, जास्त प्रमाणात स्ट्रेस, वजन वाढलेलं आहे किंवा वजन अतिशय कमी झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या बीजावरती परिणाम होतो आणि PCOD किंवा PCOS सारखे आजार आपल्याला दिसतात. तर ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जर बघितलं तर आयुर्वेद ह्या प्रत्येक स्टेपवरती म्हणजे ऋतू, क्षेत्र, अंबुबीज ह्या 4ही फ्रंटवरती, 4ही आघाड्यांवरती ट्रीटमेंट करतं. बेसिक जे आहे की आधी पेशंट आल्यानंतर त्याची प्रकृती परीक्षण, त्याची दिनचर्या, त्याची ऋतुचर्या, त्याचे आत्ताचे आजार, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आम्ही एक कस्टमाइज ट्रीटमेंट प्लॅन बनवतो. तर ह्याच्यामध्ये सुरुवात जी असते ती असते औषधी चिकित्सेने. यामध्ये तुमच्या आजाराचं मूळ कारण शोधून त्याप्रमाणे औषधी चिकित्सा आपण करतो. वेट लॉसची गरज असेल तर तशी आपण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्लॅनमध्ये इन्क्लूड करतो. हायपोथायरॉइडिझम असेल तर तसं आपण इन्क्लूड करतो. तशी औषधी द्रव्य चिकित्साही केली जाते. त्याचबरोबर पुढचा जो भाग येतो तो आहे पंचकर्म ट्रीटमेंट. पंचकर्म ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती की 5 प्रकारची कर्म असतात: वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्ष. तर ह्यामध्ये ह्या 5ही ट्रीटमेंटचा युक्तीने आम्ही इथं वापर करतो. आणि त्याचबरोबर पंचकर्म ट्रीटमेंटने ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलराईज करता येतात आपल्याला. म्हणजे गर्भाशयात जर दोष असतील तर ते काढता येतात. आजकाल बऱ्याच वेळेला तुम्ही पाहिलं असेल की लग्न नाही झालं की 2 वर्षात लगेच लोकांचं IVF सेंटरला भेट देणं सुरू होतं.
पण खरंच हे बरोबर आहे का? म्हणजे आजपर्यंत आजच्या अगदी 10-15 वर्षापूर्वीपर्यंत सुद्धा IVF सेंटर्सचा कुठे जास्त एवढा उल्लेख नव्हता. पण ह्या 10-15 वर्षात एवढं ॲडव्हर्टाइजमेंट केलं गेलं आहे की लोकं विसरून गेलेत की आपण नॅचरलसुद्धा प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकतो. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही आयुर्वेदाकडे या. तर आयुर्वेदाने ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत नॅचरली तुम्ही कन्सीव्ह डेफिनेटली होऊ शकता. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, बऱ्याच वेळेला सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण तरी पण कपल्स जे आहेत ते गर्भधारणा किंवा कपल्स जे आहे ते कन्सीव्ह करू शकत नाही. तर ह्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस. ह्या स्ट्रेसवरती सुद्धा आपल्या आयुर्वेदात खूप छान चिकित्सा आली, ज्याला शिरोधारा आपण म्हणतो. नस्यासारखी ट्रीटमेंट आहे. ह्याने शरीरातले दोष तर कमी होतातच, त्याच्याबरोबर जे स्ट्रेस लेवल आहे, जे काही तुमच्या मनाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा तुमच्या नॉर्मलाइज होतात आणि तुम्हाला कन्सीव्ह व्हायला मदत मिळते. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याकडे श्री आयुर्वेद पंचकर्मा हॉस्पिटल येथे कॅशलेस मेडिक्लेममध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला काही शंका असल्यास खाली नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स आणि प्रश्न तुम्ही मांडू शकता. धन्यवाद.